खामगाव बस डेपोत 35 इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आलेले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 2 ई शिवाय डेपो बांधण्यात आले आहेत. पहिल्या बुलढाणा येथील आणि दुसरा खामगाव येथे. बुलढाणा डेपोसाठी 60 इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आल्या असून त्यापैकी 21 बसेस वितरित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे खामगाव डेपोसाठी एकूण 29 बसेस मंजूर करण्यात आल्या असून त्यापैकी 14 बसेस वितरित करण्यात आल्या आहेत. खामगाव डेपोचे उद्घाटन 18 मे 2026 रोजी कामगार मंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. खामगाव डेपोमध्ये एकूण 20 कर्मचारी असून त्यापैकी 10 देखभालीसाठी आणि 10 व्यवस्थापनासाठी आहेत. सध्या खामगाव डेपोसाठी 14 बसेस मंजूर करण्यात आलेल्या आहेत. या 14 बसेस चार्ज करण्यासाठी 8 चार्जर स्टँड्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. एक बस चार्ज करायला किमान 2 तास लागतात. या 2 तासात एक बस चार्ज होते. या 14 बसेस 300 किलोमीटर धावतात. त्यांना चालवण्यासाठी 35 चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खामगाव डेपोमध्ये 6 तंत्रज्ञ, 3 सहाय्यक तंत्रज्ञ आणि 1 मेकॅनिकल सर्व्हिस इंजिनियर आहेत. वाहन नादुरुस्त झाल्यास तंत्रज्ञ आणि सहाय्यक तंत्रज्ञ त्यांच्या इंजिनिअरिंगसह वाहन दुरुस्त करण्यासाठी येतात. ही माहिती ई शिवाय डेपोचे व्यवस्थापक गौरव जाधव, इंजिनियर मोहम्मद फरहान आणि जगन्नाथ बोर्दे यांनी दिली. इलेक्ट्रिक बसचे भाडे नेहमीच्या लालपरी बसपेक्षा थोडे जास्त आहे. ही माहिती खामगाव येथून RN न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारुक यांनी दिली.